इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तिकिटाचे व्यवहार करणारा एजंट चक्क दिल्लीहून परराज्यातून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचची तस्करी करत हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री करत असल्याचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केला आहे। कल्याण उत्पादन शुल्कने 3 ठिकाणी छापा मारून 18,65,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करत रेल्वे आणि विमान तिकिटाचे व्यवहार करणारा अरुण कुमार रामचंद्र पोपटाणीसह त्याचे जोडीदार सूरज शुक्ला व दीपक ननकानी असे तिघांना पेड्या ठोकल्या आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथक क्रमांक 2 यांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील डायमंड हॉलिडेज या कार्यालयात विमान आणि रेल्वे तिकिटाचे व्यवहार करणारा अरुण कुमार रामचंद्र पोपटाणी हा चक्क विदेशी दारूचा तस्करी करतो। या माहिती आधारे कल्याण राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा त्याच्या उल्हासनगरमधील कार्यालयात टाकला, जिथे विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला। त्यानंतर पोपटाणीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या राहत्या घरात, इमारतीच्या पंप हाऊस आणि अंबरनाथमधील आनेगाव येथे छापे टाकण्यात आले। या ठिकाणी त्याचे साथीदार सूरज श्री कौशल शुक्ला व दीपक राजकुमार ननकानी सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून ठेवत होते। या तिन्ही ठिकाणाहून एकूण 352 स्कॉचच्या सीलबंद बाटल्या विविध ब्रँडसह जप्त करण्यात आल्या। तसेच 2 वाहने एकूण 18,63,449 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 28/5/25 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की उल्हासनगर नंबर 1 मध्ये एक उल्हासनगरमध्ये अरुणकुमार पोपटाणी म्हणून माणूस आहे। डायमंड हॉलिडेज म्हणून जे दुकान आहे, त्या दुकानात तो विदेशी मद्य जे उच्च प्रतीचं स्कॉच ते तिथे ठेवून विक्री करत आहे। त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, स्टाफसह गेलो असता, त्या दुकानात झडती घेतली। त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ एकूण 36 बाटल्या मिळून आल्या उच्च प्रतीचं मद्य स्कॉच। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून पुढील माहिती दिल्यानंतर त्याच्या राहते घरी, त्या उल्हासनगर मध्येच परिसरामध्ये त्याच्या घराच्या बिल्डिंगच्या खाली पंप रूम मध्ये आम्हाला जवळजवळ अजून 22 बाटल्या मिळाल्या। त्या तिथून जमा करून त्या ठिकाणी पंप रूम मधला वॉचमन त्या सूरज शुक्ला याला अटक केली। त्यानंतर पुढील बातमी त्याने दिली की ती जो माल पुरवठा करणारा आहे त्याचं नाव आहे दीपक ननकानी म्हणून। तर त्याच्या राहते घरी गेलो असता त्या ठिकाणी त्याने माहिती दिल्यानुसार त्याच्या सोबत आम्ही आनेगाव अंबरनाथ रोडला गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ उच्च प्रतीचे स्कॉचच्या बाटलीचे 21 बॉक्स मिळून आले। असे एकूण आम्ही जवळजवळ 352 बाटल्या जप्त केल्या। टोटल एकूण मुद्देमाल 18,63,449 रुपयाचा जप्त करून 3 आरोपींना अटक केली। आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली। ही जी दारू आता आम्ही जप्त केलेली आहे ती नॉट फॉर सेल इन महाराष्ट्र आहे। ती दिल्लीवरून त्यांनी मागवलेली, त्याच्या प्राथमिक चौकशीत आम्हाला आढळून आलेलं आहे। तर ती आम्ही त्या बाटल्यावरील लेबल बघितले तर ती दिल्लीचीच मेड इन दिल्ली आहे आणि ती महाराष्ट्रात चालत नाही। आणि उच्च प्रतीचं जे मद्य आहे त्याची विक्री सर्रास आता चालू असल्यामुळे याची कमी किमतीत ती विक्री करून आपल्या महाराष्ट्राचा महसूलचं नुकसान होत आहे त्यामुळे।